नमस्कार. DLB लर्निंग पॉईंटमध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आज आपण BCom प्रथम वर्षातील सत्र 1 मधील मराठी विषय शिकणार आहोत. या मराठी विषयामध्ये आपण पद्य विभागातली म्हणजे कविता चौथी ही बघणार आहोत. त्या कवितेचे नाव आहेत मेंढरं आणि याचे कवी आहेत विठ्ठल वाघ. सर्वात आधी आपण कवी यांचा परिचय बघूया. मेंढरं या कवितेचे कवी आहेत विठ्ठल भिकाजी वाघ आणि यांचा जन्म आहे 1945 साली. कवी विठ्ठल वाघ हे एक प्रसिद्ध कवी आहेत. त्यांची काही कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत, ते प्रसिद्ध आहे. ती म्हणजे कपाशीची चंद्रफुले, काया मातीत मातीत, गाव शिव, पंढरीच्या वाटेवर, पाऊस पाणी, साय, ऋषभ सुक्त या कविता संग्रह त्यांच्या प्रसिद्ध आहे. आणि या कविता संग्रहामधून काया मातीत मातीत या संग्रहाला प्रियदर्शनी पारितोषिक मिळालेलं आहे आणि पाऊस पाणी या कविता संग्रहाला केशवसूत पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यासोबतच गाडगेबाबांच्या जीवनावर आधारित त्यांनी एक कादंबरीसुद्धा प्रकाशित केलेला आहे. तिचं नाव आहे डेबू. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक चित्रपटांसाठी पटकथा लेखन केले आहे, गीत लेखन केले आहे आणि या कार्यासाठी त्यांना अनेक मानसन्मान प्राप्त झाले आहेत. औंध साहित्य संमेलन, महात्मा फुले प्रबोधन, मराठी साहित्य संमेलन, कामगार साहित्य संमेलन, बोली साहित्य संमेलन, विदर्भ साहित्य संमेलन, कृषी साहित्य संमेलन अशा अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहेत आणि मराठी कवितेला 7 समुद्रापार पोचविण्याचे कार्य त्यांनी केले आहे. विठ्ठल वाघ यांनी मेंढरं या कवितेतून सध्याच्या स्थितीला, राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारं वर्णन इथे त्यांनी केलेलं या कवितेतून केलेलं आहे. त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींकडून सामान्य जनतेच्या कसा भ्रमनिरास होतो, कसं त्यांचं मत असते, का त्यांना वागवले जाते याचं सुद्धा त्यांनी इथे वर्णन केलेलं आहे. तर चला आता आपण कवितेला सुरुवात करूया. आम्ही मेंढरं यावं त्यानं हकालावं, 5 वर्षाच्या बोलीनं होते आमच्या लिलावं. कवी सांगत आहे त्यांच्या कवितेतून, या कवितेच्या ओळीतून, आम्ही मेंढरं आहोत, मेंढपाळ येतो आणि आम्हाला हाकलतो. तोच आम्हाला दिशा दाखवतो, जसा दिशा दाखवतो तसा आम्ही त्या दिशेने जातो. दर 5 वर्षांनी आमचा लिलाव होतो. वारं वायदान सुटे आम्ही कावरे बावरे, नेता नेतो मने पार, आम्ही त्याच्या मांग सारे. गोळ बोलीत भाकर दिसे रिकाम्या पोटाले, नाही कळेत सहेद असते सर्पाच्या होटाले. घर समजावं ज्याले त्याचं वारूय निंकावं. कवी सांगते की हे निवडणुकीचे वादळ येतं आणि आम्ही कसे कावरे बावरे होतं. कसं की लोक म्हणतात, जे नेते येतो तो नेता काय म्हणतो की निवडणूक आले की नेते लोक तयार होतात लोकांना त्यांची मनं फिरवायला. ते म्हणतात नेता की तुम्ही मला मत द्या, मी इकडे असं करतो. दुसरा नेता तो म्हणतो मला मतदान द्या, मला निवडून द्या, मी तुमच्यासाठी हे करेल. म्हणजे तो नेता येतो, इकडे चला तिकडे चला करतो आणि आम्ही पण त्यांच्या मागे आपला जिथे फायदा दिसतो, जिथे आपल्या फायद्याच्या गोष्टी असते त्या नेत्याच्या मागे आपण पळत जातो. त्यांच्या बोलीत इतका गोडपणा असतो की गोडपणा दिसतो की आधी आपल्याला पोटाचे विचार येतो की आधी आपल्याला 2 वेळच्या जेवणाची सोय होईल का. आपल्याला आधी जेवणाची सोय झाली
की आधी आपल्याला पोटाचा विचार येतो की याच्यासोबत गेलं, याने आपलं काम केलं, याने आपल्याला पोटासाठी काम दिलं, आपल्याला काम दिलं तर आपलं 2 वेळचं आपण जेवण करू शकतो, आपल्या पोटाला आधी भाकर मिळेल, तो विचार येतो. पण तो काय सापाच्या विषासारखा असतो, तो सापासारखा विषारी आहे. आपण त्याला आपला समजतो आणि ते वारून निघतं. आम्ही गरिबी कोणी म्हणते हटतो तो, पुनिवेच्या आशीवर आम्ही अवस काढतो. आपण गरीब असतो आणि नेता म्हणतो की मी हे तुमची गरिबी दूर करेल, आणि आपण त्याच्या आशेवर असतो की या नेत्याला निवडून दिल्यावर तो आपली गरिबी दूर करेल, आपल्या हाताला काम देईल जास्तीचे, आपल्याला पोटापुरती आपलं घरदार भागेल एवढं तो आपल्याला काम देईल, म्हणून आपण आपली गरिबी दूर होईल म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. आणि तो आपल्या जी आशा दाखवते ते आशेचे किरण आपल्यासमोर दिसते आणि त्या आशेवर आपण जगत राहतो. आपल्याला वाटतं की नाही उद्याचा दिवस आपला सुखाचा येईल, ही वाईट दिवसही निघून जाईल, ही वाईट वेळ पण निघेल आणि उद्याचा दिवस चांगला येईल, या पौर्णिमेच्या आशेवर आपण जगत राहतो. वाट पाहून पाहून डोळे भिजले, गाय पणावली नाही मुके वासरं निजले. मांग चालतो कुठी लगेच ना गाव. वाट पाहून डोळे भिजून गेलीत, पण त्या नेत्याकडून कुठल्याही अपेक्षित गोष्टी घडत नाही आहे. आपण त्या नेत्याच्या मागे जातो, पण त्यांनी सांगितलेलं असं कुठेही आपल्याला दिसत नाही आहे. या मेंढरासारखे, जसं तो मेंढपाळ येतो आणि मेंढरांना हाकलतो तसा तो आपल्याला हाकलत जातो आणि आपण त्याच प्रकारे त्याच्या मागे जातो, पण आपल्याला कुठेही आशेचं किरण दिसत नाही, कुठलीही अपेक्षा आपल्या पूर्ण होत नाही, कुठलीही आशा दाखवलेल्या त्या पूर्ण होत नाही आहे. ढोरासारखे कोंडले श्वास मोकळे झालेत, वाटे फरदळ येतील सोंगलं त्या वावरात. पण दैवच वांझोट कशी टैनार माती, पीक चांदण्याचे यावं तथ्थी उलगल्या राती. ज्याले शेंदूर फासला निंघे दगुड तो देव. इथे सर्वसामान्य माणसाची तुलना ढोरासोबत केली आहे. सर्वसामान्य माणसाची तुलना इथे कवीनी ढोरांसोबत, की जसे ढोरं असतात तसे आपण आहोत. सर्व योजना आपल्यासाठी असतात, सर्व योजना सामान्य लोकांसाठी असते, पण ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही. पीक उगवतात पण आपल्या हाती येण्याआधीच ते सगळं पीक उद्ध्वस्त होऊन जातं. ज्याला आपण देव समजून ज्याला आपण देव समजून ज्याला शेंदूर फासतो तो देव नसते तर दगड असते. अशी सर्वसामान्य माणसांची तुलना कवीनी केली आहे. बाप लेक गाजतात, माय लेक गाजवतात, आमच्याच कातड्याचे सारे ढोल वाजवतात. रई लावतो घाम गळते गल्लीत, हाती ताकाचंच पाणी लोणी लुट्टे दिल्लीत, आमच्याच आसवाले येते आमचीच क्यू. कवी म्हणत आहे की बापलेक गाजतात तर मायलेक हे गाजवतात, आमच्याच चामड्याची इथे सारे ढोल वाजतात. म्हणजे आपल्याचकडून मेहनत घेतली जाते, आपण मेहनत करतो आणि त्याचं फळ कोणाला दुसराच येऊन घेऊन जातो. आम्ही मेहनत करतो आणि त्याचे श्रेय हे नेते लोक घेऊन जातात. आम्ही जे विरजन लावतो त्या विरजन लावलेलं जे लोणी असते ते नेते लोक घेऊन घेतात, उचलून घेऊन जातात आणि आपल्याला फक्त त्या लोणी लावले जे खालचं पाणी असतं, जे ताक, तेच आपल्याला मिळतं. आणि आपल्या मेहनतीचे सगळं फळ, सगळं श्रेय कोण, हे नेते लोक घेऊन जातात. म्हणूनच आम्हाला हे सगळं केल्यावर, आपली मेहनत केल्यावर आपल्या मेहनतीचे फळ सगळं श्रेय ह्या नेत्या लोकांना देतं. तेव्हा आपल्या डोळ्यात जे अश्रू येतात तेव्हा आपल्याला त्याच अश्रूंची आपल्यालाच कीव येतं. अशी ही
मेंढरं कविता आहे आणि या कवितेतून राजकीय नेत्यांची वृत्ती कशी असते हे कवीने इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ही कविता आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा की यापुढील जेही व्हिडिओ राहील ते नवीन नवीन तुमच्याच विषया संदर्भातील व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. धन्यवाद.